आता कोल्हापूरहून एक ब्रेकिंग न्यूज आहे। कोल्हापूरमध्ये आज रिक्षा चालकांनी संप पुकारलेला आहे। जिल्ह्यातील 16,000 रिक्षा या संपावर आहेत। रिक्षा सोबतच टॅक्सी आणि ट्रॅव्हल्स देखील संपात उतरलेले आहेत। वाहन पासिंगच्या प्रतिदिन 50 रुपये दंडाला विरोध करण्यात आलेला आहे। पासिंग दंड आकारणी अन्यायकारक असून तत्काळ रद्द करा अशी मागणी वाहन चालकांनी केलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देखील एक रिक्षा चालक आणि आम्हाला आशा होती की मुख्यमंत्री कोल्हापुरात येतील आणि रिक्षा चालकांना की बाबा असं सांगतील की बाबा आम्ही तुम्हाला दंड माफ केला, पण मुख्यमंत्रीच मुळात कोल्हापुरात आले नाहीत। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री का आले नाहीत, म्हणजे त्यांना रिक्षा चालकांची धास्ती बसली का रिक्षा चालकांनी खरं बोलायचं का खोटं बोलायचं ह्या उद्देशानं मुख्यमंत्री पण कोल्हापुरात आले नाहीत। आम्हाला पण वेदना होतात की प्रवासी चालत जातो किंवा प्रवाशाचा हाल होतात, पण नाईलाज आहे आमचा। कारण एक तर केंद्र शासन किंवा राज्य शासन कुठल्याही प्रकारची आम्हाला मदत करत नाही। आजतागायत रिक्षा आणि टॅक्सी महाराष्ट्रातल्या रिक्षा आणि टॅक्सीचा विचार करायला गेला तर अरबो रुपये आम्ही टॅक्स आणि दंडाच्या येणं भरलेले आहेत, पण शासनानं आम्हाला 1 रुपयाची सुद्धा मदत केलेली नाही।